मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त 3 दिवस नाशिक मुक्कामी, थोड्याच वेळात काळाराम मंदिरात दर्शन घेणार। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, कळंब आणि भूममध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा। 17 मार्चला इंडिया आघाडीचं मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन, राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची सांगता सभा मुंबईत होणार। नितीन गडकरींनी भाजपला रामराम करावा, महाविकास आघाडीकडून आम्ही त्यांना निवडून आणू, उमरग्यातल्या सभेत उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर। शिवसेनेला भाजप संपवू शकत नाही, उलट भाजपला गाडून आणि मुठमाती टाकून शिवसेना पुढे जाईल, उद्धव ठाकरेंचं विधान। मणिपूरमध्ये जायची हिंमत नाही म्हणून शहा महाराष्ट्रात येतात, महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाकं जोडली गेली आहे, उद्धव ठाकरेंची शहांवर टीका। पण देवेंद्र फडणवीस म्हणजे चोरांचे सरदार, या चोरांच्या सरदाराला तुरुंगात पाठवायचंय, लातूरच्या सभेत राऊतांचा हल्लाबोल। जेव्हा अनेक पक्ष आमच्याकडे येतात तेव्हा आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, तिकीट वाटपासाठी बसतो तेव्हा तुम्ही प्यार करते हैं करते रहेंगे, हे गाणं म्हणावंसं वाटतं। आणि निवडणुका पार पडल्या की जिंदगी इम्तिहान लेती है, असं विरोधक म्हणते, फडणवीसांचं वक्तव्य। भाजपकडनं 2 वेळेला आमंत्रण आल्याचा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांचा दावा। धार्मिक द्वेष निर्माण करू नका, महात्मा गांधींच्या खुन्यांचं कौतुक करू नका, मुस्लिम बांधवांनाही आपला परिवार माना, या अटी मान्य झाल्या तरच भाजपसोबत जाण्याचा विचार करू, आझमींचं विधान। चंद्रपूरच्या लोकसभा मतदारसंघावरती प्रतिभा धानोरकर यांचा दावा। घरातल्या लोकप्रतिनिधीचं अचानक निधन झाल्यानं त्याच घरात तिकीट मिळावं, प्रतिभा धानोरकर यांची मागणी। कोकणामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासाची कामं होत असताना भाजपवरती आरोप करणं अशोभनीय, रामदास कदमांनी वक्तव्याचा पुनर्विचार करावा, रायगडचे भाजप युवक अध्यक्ष निलेश थोरे यांचं मत। रामदास कदमांना अशी वक्तव्य करण्याची जुनी सवय आहे, आमच्यासारख्या मॅच्युअर्ड लोकांनी याकडे लक्ष देणं योग्य नाही, देवेंद्र फडणवीसांचं रामदास कदमांना उत्तर। महायुतीत कोणत्याही नेत्यांनी आपलं मत मांडताना महायुतीच्या मर्यादेत राहूनच मांडावं, रामदास कदमांच्या वक्तव्यावरती सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली, त्यांची अवस्था आता ना घरका ना घाटका अशी होणार आहे, विनायक राऊतांची टीका। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामदास कदमांनी अनेक पदं भूषवली, मात्र तरीही अशा पद्धतीची भाषा कदम वापरत असतील तर त्यांना ती लखलाव, अंबादास दानवेंची टीका। रामदास कदम आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, रामदास कदमांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यावरती दानवेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, तर तिकीट कुणाला द्यायचं हे पार्लमेंटरी बोर्ड निश्चित करेल, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। शरद पवारांना आव्हान देण्याची सुनील शेळकेंची योग्यता नाही, माजी मंत्री मदन बापना यांची सुनील शेळकेंवर टीका। आपण कुणालाही दमबाजी केली हे शरद पवारांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं पवारांना आव्हान। सुनील शेळकेंनी पवारांकडे यावं, आम्ही सुद्धा येतो, सगळे पुरावे दाखवू, पवार गटाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळांचं शेळकेंना प्रति आव्हान। कृषी मंत्री असताना शरद पवारांनी नेमकं काय केलं हे त्यांना विचारल्यावर त्यांना वाईट वाटेल, गिरीश महाजनांची पवारांवर टीका। शरद पवारांना राजकारणात 55 वर्ष पूर्ण झाली, त्यांनी एखाद्या आमदाराला धमकी देणं योग्य नाही, सुनील शेळके प्रकरणावरनं देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। शरद पवारांभोवती असलेली फळी कुचकामी ठरली आणि या वयात सुद्धा त्यांना मैदानात उतरावं लागतंय, चित्रा वाघ यांचा शरद पवार गटावरती निशाणा। अजित पवार गटाचे काही आमदार आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दमदाटी करतात म्हणून शरद पवारांना असं वक्तव्य करावं लागलं, रोहित पवारांची भूमिका। भविष्यामध्ये 8.5 लाख शेतकऱ्यांचे विद्युत पंप सौर ऊर्जेवरती आणण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय, गोंदियातल्या सभेत अजित पवारांची माहिती, तर पूर्वी विदर्भाला विकास निधी मिळत नसल्याचं दादांचं वक्तव्य। बहुजनांच्या हितासाठी आम्ही वेगळी भूमिका घेतली, येत्या 2 ते 3 दिवसात लोकसभेचं जागावाटप पूर्ण होईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। बारामतीच्या मोठ्या ताईंचं मनस्वास्थ्य बिघडलंय, त्यांच्या वक्तव्यातनं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटतंय, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 18 तास काम करतात, त्यांच्या कामाची कार्यपद्धती पाहता आम्हाला 13 पेक्षा अधिक जागा मिळतील, अब्दुल सत्तार यांना विश्वास। महायुतीमध्ये शिंदे आणि अजित पवारांना भाजप एक अंकी जागा देणार, यामध्ये तथ्य नाही, अमोल मिटकरींची माहिती। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शहांसोबत स्वतंत्र चर्चा केली, महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा आमचा संकल्प,
सुनील तटकरेंची माहिती। नागपूरमधनं नितीन गडकरींना तिकीट मिळणार की नाही याबाबतीत शंका। नितीन गडकरींचं पहिल्याच यादीमध्ये नाव असायला हवं होतं, पटोलेंचा टोला। भाऊबंदकी कुणालाही चुकलेली नाहीये, मात्र जे शिस्तीनं काम करणार नाही त्यांना वठणीवर आणायला अजित पवार खंबीर आहेत। रणजित निंबाळकरांचं रामराजेंना उत्तर। उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर। उद्धव ठाकरेंनी काल रात्री तुळजाभवानीचं दर्शन घेत पूजा केली। महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकर मंदिरात भक्तांची मांदियाळी। भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। अयोध्या नगरीतही महाशिवरात्रीचा उत्साह। अयोध्येमधल्या नागेश्वरनाथ मंदिरात भक्तांची गर्दी। मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकाल मंदिरात पहाटे महाकालला दुग्धाभिषेक। महाशिवरात्री निमित्त महाकालची विधिवत पूजा। काशी विश्वनाथ मंदिरात भक्तांची गर्दी। काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भक्तांच्या रांगा। मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह। बाबुलनाथ मंदिरात पूजा आणि आरतीसाठी मध्यरात्रीपासूनच गर्दी। महाशिवरात्री निमित्त मुंबईत प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीनं अतिरिक्त बस गाड्या चालवण्याचा निर्णय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते कांधेरी गुंफा दरम्यान एकूण 6 अतिरिक्त बस गाड्या सोडल्या जातील। महाशिवरात्री निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात गर्दी। मराठवाड्यासह राज्यातल्या विविध जिल्ह्यातनं हजारो भाविक दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।